अप्पासाहेब नल्लवडे सहकारी साखर कारखान्याच्या 45व्या गळीत हंगामाची सुरुवात आज महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ऊसाची मोळी गव्हाणीत टाकून करण्यात आली। यावेळी ऊस उत्पादक शेतकरी, सर्व संचालक मंडळ, अधिकारी वर्ग आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले की कारखाना चालला तर गडिंग्लज तालुक्याचं अर्थचक्र चालेल आणि हा कारखाना माझ्या मतदारसंघातील असल्याने हा कारखाना परत एकदा ऊर्जित अवस्थेत आणणे हे माझे कर्तव्य आहे। त्यामुळे शक्य ती सर्व मदत मी केडीसीसी बँकेच्या माध्यमातून केलेली आहे आणि भविष्यात सुद्धा आपण ह्या कारखान्याच्या पाठीशी हिमालयासारखा उभा राहू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। आता कारखाना सुरू झाला असून सर्व सभासद शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ऊस पाठवून सहकार्य करावे। तसेच कारखाना फायद्यात आणण्यासाठी 4 ते 4.5 लाख टन ऊस क्रशिंग होणे गरजेचे आहे। त्यामुळे संचालक मंडळाने जातीने लक्ष द्यावे असे आवाहन त्यांनी संचालक मंडळाला केले। तसेच भविष्यात देखील कारखान्यात कोणतीही अडचण येणार नाही, त्यामुळे सर्वांनी विश्वासाने ऊस कारखान्याकडे पाठवावा असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। अप्पासाहेब नल्लवडे सहकारी साखर कारखान्याच्या 45व्या गळीत हंगामाचा शुभारंभ त्यांच्या झाला। ते आमचे नेते, आमचे सर्वांचे सर्वांचे नेते माननीय मुश्रीफ साहेब यांच्या हस्ते आज गळीत हंगाम सुरू झाला। या गळीत हंगामामध्ये सर्व गळीत ह्या सीझनचे 3.5 ते 4 लाखापर्यंत करण्याचा आमचा मानस आहे। तेव्हा कामगार बंधू आणि सर्व शेतकरी सभासद बंधूंनी आपला पिकवलेला ऊस सर्व आमच्या कारखान्याला घालावा। इतर कारखान्याच्या तुलनात्मक आम्ही सुद्धा नक्की दर देणार, कारण कारखान्याच्या एकूण इतिहासामध्ये आपण दर देण्यामध्ये कुठेही कमी पडलेलो नाही। ह्यावर्षीही आम्ही कमी पडणार नाही, कारण केडीसी बँकेमार्फत मुश्रीफ साहेबांच्या सारख्या एवढ्या मोठ्या नेत्यांचा आम्हाला या कारखान्याला पाठिंबा असल्यामुळे कुठल्याही कामात आम्ही कमी पडणार नाही अशी विनंती करतो। आणि मी या गळीत हंगामाला सगळा पिकवलेला आपला सभासदांनी बिगर सभासदांनी ऊस आमच्या कारखान्याला पाठवावा अशी विनंती करतो। कारखान्याच्या मेंटेनन्सची कामं कोणकोणती झालेली आहेत? कारखान्याची मेंटेनन्सची कामं संपूर्ण झालेली आहेत। बॉयलर, टर्बाईन सगळी कामं झालेली आहेत। आजच्यापासून आज टेस्ट आम्ही घ्यायला ऊस क्रशिंग करायला चालू झालेला आहे। त्याचबरोबर कारखान्याच्या ऊस दराचा अजून निर्णय झालेला नाही, त्याबद्दल काय सांगाल? निर्णय आता शासन घेईल, पण आम्ही FRP प्रमाणे म्हणजे शासनाच्या रिकव्हरीच्या प्रमाणात जे शासनाचा GR आहे त्याप्रमाणे FRP पेक्षा दर आम्ही नक्की देणार। शेतकऱ्यांना, सभासदांना काय आवाहन कराल? नक्की आपण नक्की देणार दर चांगला आणि चांगला क्रशिंग करणार, चांगला दर देणार। सभासदांच्या इच्छेप्रमाणे आपल्याला सर्व ऊस त्यांनी पिकवलेला ऊस द्यावा अशीच फक्त पहिला त्यांना विनंती करतो।